आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. धामणा इथं आज झालेल्या कारखान्यातील भीषण स्फोट आणि यात 6 जणांचा मृत्यू ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री पद तिसऱ्यांदा ग्रहण केल्यानंतर प्रथमच नागपुरात आगमन झाल्यावर व्यक्त केलं. या घटनेचं दुःख असून कार्यकर्त्यांनी माझं स्वागत करू नये असं मंत्री गडकरी म्हणालेत. जनतेचं प्रेम आणि विश्वास हाच कोणत्याही नेत्यांकरता आवश्यक असून नागपूरच्या जनतेनं तो माझ्यावर दाखविल्यामुळे अधिक जोमानं कामाला लागणार असून अधिक वर्ल्ड रेकॉर्ड करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविला. मागासवर्गीय मुलींचं शासकीय वसतिगृह रामटेक इथं सन 2024-2025 सत्रासाठी प्रवर्गनिहाय मोफत प्रवेश देणं सुरू आहे. वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, दूध, नाश्ता, जेवण, बिछाना, पुस्तकं, गणवेश, दरमहा निर्वाह भत्ता 500 रुपये तसंच इतर सवलती देण्यात येतात. तरी गरजू विद्यार्थिनींनी शासकीय मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह शीतलवाडी रामटेक इथं संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार महाराष्ट्र सरकारनं अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तक आराखडा तयार केला असून युवकांना एक सुजाण नागरिक बनवण्यासाठी तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक ज्ञान, नैतिक मूल्य देणं, रोजगार क्षमता वाढविण्यासाठी कौशल्य प्रदान करणं ही उद्दिष्ट असून शालेय अभ्यासक्रमात ही शिकवावी अशी मागणी फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टिस, सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसीचे समन्वयक डॉ. सुखदेव थोरात यांनी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 16 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली असून या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणं अनिवार्य आहे असं मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितलं. ही परीक्षा 2 सत्रात होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा, बटाटा मार्केटमध्ये कांद्याची आवक घटल्यानं दरात 5 ते 10 रुपयांची वाढ झाली असून घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलोनं विकला जाणारा कांदा 25 ते 30 रुपये किलो विकला जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पावसाळ्यात पुरवठा होणाऱ्या चांगल्या प्रतीचा माल साठवून ठेवला असून हा साठा देखील कमी झाला आहे. याचा परिणाम सध्याच्या आवकेवर होत असल्याचं कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी ये-जा करणं शक्य होत नाही. तसंच नागरिकांनाही जिल्हास्तरीय येणं अवघड असतं. त्यामुळे नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचं निराकरण करण्याच्या हेतूनं प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जनसंवादातून सुशासनाकडे हा उपक्रम सुरू केला आहे. त्या अनुषंगानं त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांशी संवाद साधला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.